नमस्कार, श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आले, परत नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आपण मैदा घेतलेला आहे, अर्धा किलो मैदा घेतला आहे. मैदा चाळून घेतलेला आहे, खूप जुना मैदा नसावा. यानंतर इथं आपण पिठी साखर घालणार आहोत 325 ग्रॅम. आता यानंतर आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर 1 टेबलस्पून. आता यानंतर घालायचं आहे मिल्क पावडर 60 ग्रॅम. तुम्ही म्हणाल आता मागचाच व्हिडिओ तुम्ही मला हा दाखवताय, तर थांबा, हे फक्त आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत. सॅट्रिक ॲसिड घातले इथं 180 स्पून. आणि आपण जे केक प्रीमिक्स केलेलं आहे तेच आत्ता आपण करून ठेवायचं आहे. 2.5 टीस्पून इथं बेकिंग पावडर घातली आहे आणि पाऊण टीस्पून सोडा घालायचा आहे. हे आपण चॉकलेट प्रीमिक्स जे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तेच इथं प्रीमिक्स करायचं आहे. पण आपल्याला इथं आता चॉकलेट प्रीमिक्स करायचं आहे. जसं मागं सांगितलं त्याप्रमाणे करा. इथं प्रिझर्वेटिव्ह आपण घालायचं आहे. सोडियम बेन्झाईड अर्धा टीस्पून घालायचं आहे. आता जर तुम्हाला 6 महिने प्रोडक्ट टिकवायचं असेल तर घालायचं आहे. हे सगळं आपण मागं बघितलं आहे. तर आता नवीन काय, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चॉकलेट केकपासनं आपल्याला एक मस्त इंटरेस्टिंग प्रोडक्ट करायचं आहे की जे लहान मुलांना सोडाच मोठ्यानंही तितकंच आवडतं. आज मी तुम्हाला एक असं प्रोडक्ट दाखवते की सध्या कोल्हापुरात खूप ट्रेंडिंग आहे. रंकाळ्यावर हे प्रोडक्ट मिळतं. हे माझी मुलगी खूपदा आणून खाती. मग म्हणलं चला ह्याचा व्हिडिओ करायला काय हरकत नाही. तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला चॉकलेट केक करायला लागणार आहे. मग मी म्हणलं आधी प्रीमिक्स करून ठेवलं तर तो पण तुम्हाला सोपं जाईल. चॉकलेट प्रीमिक्स आपण केलं केकचं की आपण काय करायचं आहे, केक करायचं आहे. कारण आपल्याला चॉकलेट केक याच्यासाठी लागणार आहे. मग तुम्ही पहिल्यांदा काय करा, प्रीमिक्स करून ठेवा. डिटेल इन्फॉर्मेशन मागच्या व्हिडिओत आहे की कसा केक करायचा आहे, किती दूध घालायचं, तेल किती घालायचं, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे. तर असा आपण चॉकलेट केक प्रीमिक्सपासून चॉकलेट केक करायचं आहे. कारण आपल्याला हे सोपं जाणार आहे. दरवेळेला आपण थोडं थोडं घालत जाण्यापेक्षा जर हा बिझनेस करायचा असेल तर प्रीमिक्स करून ठेवलं, पटकन असं आपण सगळं त्याच्यात तेल आणि दूध घातलं, सगळं मिक्स केलं आणि केक तयार केला. आता आपल्याला जेव्हा चॉकलेट केक ह्याच्यासाठी करायचा असेल तेव्हा काय चोको चिप्स ते घातलं नाही तरी चालते, नुसता चॉकलेट केक तयार करायचा. चॉकलेट केक तयार करून झाला की मग आपल्याला पुढचं जो मी सांगणार आहे ते प्रोडक्ट म्हणजे ज्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण आज केला आहे की चॉकलेट बाऊल. हा कोल्हापुरात सध्या ट्रेंडिंगचा विषय आहे. खूप लहान मुलं हे मागत असतात. तर तुम्ही का नाही करू शकणार. अतिशय सोपं प्रोडक्ट आहे, करायला एकदम सोपं आहे आणि किंमत पण भरपूर आहे बरं का. ते आपण पुढं बघणार आहोत सगळं. त्याच्यासाठी हा चॉकलेट केक आपण 200 ग्रॅममध्ये हा केक जर केला तर यामध्ये आपले 4 चॉकलेट बाऊल तयार होणार आहेत. निम्मा कट करायचा आणि जेवढा लहान लेअर आहे तेवढा आपल्याला केक घ्यायला लागणार आहे. आता आपल्याला चॉकलेट बाऊल करण्यासाठी पहिल्यांदा लागणार चॉकलेट केक जो आत्ता आपण केला आणि त्यानंतर लागणार आहे थोडंसं व्हिप आता आपण काय करूया, केक झाला आहे बाजूला ठेवू, व्हिपक्रीम घेऊ. व्हिपक्रीम इथं आपण घेतलं आहे 50 ml आणि ते आता काय करायचं आहे, बीट करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित घट्ट बीट करायचं आहे. केक करून ठेवला 2 ते 3 दिवस केक जाणार आहे. व्हिपक्रीम बीट करून फ्रीजमध्ये ठेवलं ते 4-5 दिवस सहज जाणार आहे. म्हणजे हे एकाच दिवशी काम करायचं. चॉकलेट घ्यायचं आहे, डार्क चॉकलेट मुरडेचं. आणि आता काय करायचं आहे, ते थोडंसं बाऊलमध्ये घेऊन तुम्ही एक मायक्रोवेव्ह तरी करू शकता. 30-30 सेकंद मायक्रोवेव्ह लावायचं, हलवायचं, किंवा तुम्ही डबल बॉईल करून ठेवू शकता. आता हे जे आहे हे तुम्ही एका आयसिंग बॅगमध्ये घालून ठेवलं आणि जेव्हा तुम्हाला बिझनेस म्हणजे आलं कस्टमर तर पटकन आपण मायक्रो करायचं ते पिशवी की ते मेल्ट होतं आणि ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये वापरता येतं. ही एकदम सोपी बिझनेससाठी गोष्ट आहे. असा बाऊल असतो या प्रकारचा चॉकलेट बाऊलला.
आता तो तुम्हाला 7 ते 8 रुपयापर्यंत पडणार आहे. कॉस्टिंग बघूया पण पुढं, पण तरी सांगते. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. इथं मोर्डे कंपनीचं वापरलं आहे. खाली सगळा लेअर चॉकलेट द्यायचा. 3 ते 4 चमचे इथं आपल्याला चॉकलेट लागणार आहे. किती लागले, काय लागले, सगळं आपण कॉस्टिंगमध्ये पुढं बघणार आहोत. आता काय करायचं आहे, खाली सगळा लेअर दिला की आपण त्याच्यामध्ये आपला केक सेट करायचा आहे. आता म्हणून म्हणलं इथं आता ह्याच्यात फार महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा हा बाऊल तयार करणार तेव्हा अर्धाचं तुमचं पूर्ण फील व्हायला पाहिजे सगळं. त्यामुळं केक आहे अगदी बारीक लेअर द्या. त्याच्यावर व्हिप क्रीम, माझं थोडासा जाड झाला, व्हिप क्रीम वर घालायचं आहे. पूर्ण छान व्हिपक्रीम सगळीकडं मस्त लावून घेतल्यानंतर आता 2 प्रकारे आपल्याला चॉकलेट बाऊल मिळतात. आता परत आपण काय करायचं आहे, चॉकलेट वर घालायचं आहे थोडंसं आणि काय करायचं आहे, एक ओरिओ बिस्किटचं असतं आणि दुसरं किटकॅटचं असतं. आपण आज ओरिओचं बघतोय. आता काय करायचं, 2 ते 3 बिस्किटं घ्यायची, ओरिओची चांगली क्रश करायची आणि वर सगळीकडं घालायची की चॉकलेट बाऊल तयार झालेला आहे. ह्याची किंमत 130 रुपये आहे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की निम्माचं तुम्ही करायचं आहे, त्यामुळं खूप परवडणार आहे. मस्त बिझनेस आहे. कॉस्टिंग पुढं आपण बघूया. चॉकलेट बाऊलसाठी पहिल्यांदा चॉकलेट केक आपल्याला लागणार. मगाशी आपण बघितलं की चॉकलेट केक आपला 200 ग्रॅम 25 रुपयाला साधारण आपल्याला बसणार आहे. आणि एक त्याच्यात अर्धी वाटी तेल आणि इथं पाणी वापरायचं आणि बेक करायला लागणारा खर्च असा 40 रुपयात आपला तो केक तयार होणार. तर तो 40 रुपयात तयार होणारा केक, त्यामध्ये आपले 4 चॉकलेट बाऊल तयार होणार आहेत बरं का. म्हणून आपण काय करणार, त्यातला एक म्हणजे 10 रुपये खर्च धरला आहे. व्हिप क्रीम 25 ml 10 रुपये आपल्याला लागणार आहे. डार्क चॉकलेट 50 ग्रॅम 20 रुपये, एका बाउलचा खर्च आपण धरतोय. ओरिओ बिस्किट 2 5 रुपये साधारण त्याचा खर्च येतो. ओरिओ बिस्किट किंवा किटकॅट वापरायचं आहे. किटकॅट एक घेतलं तर 10 रुपये खर्च येईल. आणि आपण जो कंटेनर वापरणार, बाऊल वापरणार, तो एक 10 रुपये मी पकडला आहे. असा सगळा खर्च 55 रुपये आलेला आहे. आणि अशा या 55 रुपये चॉकलेट बाऊलच्या ह्याची कॉस्टिंग 55 येते, तर ती विक्री आपण 130 रुपयाला करायची आहे. म्हणजे एक चॉकलेट बाऊल आमच्या इथं 130 रुपयाला मिळतो आणि याचा खर्च आपल्याला पडतो आहे 55 रुपये. केक, व्हिपक्रीम, डार्क चॉकलेट, ओरिओ बिस्किट आणि कंटेनर, हे एवढंच तुम्हाला लागणार आहे. बिझनेस करायचा असेल तर तुम्ही केक, मी आता तुम्हाला सांगितलंच आहे, आपण चॉकलेट प्रीमिक्स करून ठेवायचं. केक करून ठेवला की तुम्हाला 3 ते 4 दिवस केक जाणार आहे. व्हिपक्रीम बीट करून फ्रीजमध्ये ठेवलं 3-4 दिवस ते चालणार आहे तुम्हाला. डार्क चॉकलेट मेल्ट करून एका पायपिंग बॅग, म्हणजे आयसिंग करायला प्लॅस्टिकची वापरतात ना, त्याच्यात भरून ठेवायचं, वर रबर लावायचं. आणि गरम पाणी, जेव्हा तुम्हाला ऑर्डर आहे, गरम पाणीमध्ये ते चॉकलेट घालायचं, म्हणजे पिशवी ते मेल्ट होतं की लगेच खाली घालायचं किंवा मायक्रो करा तुम्ही, त्यानंही ते मेल्ट होतं. खाली पहिला कंटेनरमध्ये ते घालतोय आपण, मग केक घालतो, मग केक घातल्यावर व्हिपक्रीम, मग परत डार्क चॉकलेटवर ओरिओ बिस्किट, असं सगळं आपण ते फील करतो. आणि तो चॉकलेट बाऊल निम्माच व्हायला पाहिजे, कारण वर आपण झाकण लावणार आहे. आणि हे करून ठेवायचं नाही, जेव्हा तुम्हाला ऑर्डर येईल तेव्हा ते तयार करायचं आणि द्यायचं. पण अतिशय चांगलं मार्जिन असणारं बिझनेस प्रोडक्ट आहे. आमच्या कोल्हापुरात रंकाळ्यावर मिळतं. अतिशय ट्रेंडिंग बिझनेस आयडिया आहे. तरुण मुलं आजकाल खूप छान अशी आपली आयडिया हे करून आपले बिझनेस मोठे करत आहेत. तर असं हे चॉकलेट बाऊल 55 रुपयाचं तुम्हाला 130 रुपयाला विक्री करून चांगले पैसे मिळणार आहेत. अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे, ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे. आणि कसं करायचं आहे काय, मी सगळं डिटेल तुम्हाला सांगितलं आहे चॉकलेट प्रीमिक्स केकपासनं. तर आता थांबू नका आणि असा मस्त ट्रेंडिंग बिझनेस करा. हे करून ठेवू नका, ऑर्डर आल्यावर करून द्या. बाकी सगळं तसंच तयारी करून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि तुम्हाला ही ऑर्डर आपल्या बड्डेला तुम्हाला ही ऑर्डर मिळतील. अजून कुठलेही पार्टीला ऑर्डर या तुम्हाला
मिळू शकतील किंवा तुम्ही एक छोटासा हाचा स्टॉल संध्याकाळच्या वेळेला करू शकता. तर 55 रुपयाचं चॉकलेट बाऊल एक तुम्ही 130 रुपयाला विक्री करून चांगला नफा मिळवाल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे खरंच कुणाला गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ बघा जे तुम्हाला खूप उपयोगीच पडणार आहेत. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.